श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी शांत बसून विचार केलाय का? आज आपण ज्या शरीरासाठी रात्रंदिवस राबतोय, ज्या घरादारासाठी आपण रक्ताचं पाणी करतोय, ते सर्व एक दिवस इथेच सुटणार आहे. गरुड पुराणात एक अत्यंत भीतीदायक पण सत्य गोष्ट लिहिली आहे. जेव्हा मृत्यूचे दूत दारात उभे असतात, तेव्हा माणसाला पश्चाताप होतो की मी माझ्या आत्म्याच्या प्रवासासाठी काय केलं. तुम्हाला माहिती आहे का, या कलियुगात भगवंताने आपल्यासाठी पृथ्वीवर 4 असे दरवाजे उघडे ठेवले आहेत, जिथे गेल्यावर काळाचा महिमासुद्धा थबकतो. हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर येणं हा योगायोग समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील कठीण काळाचा शेवट होण्याची हीच ती वेळ आहे. साक्षात कैलासपती महादेव आणि वैकुंठपती विष्णू तुम्हाला हाक मारत आहेत. पण का? काय लपलंय त्या हिमालयाच्या बर्फाळ कटड्यांमध्ये? का कोट्यावधी लोक अनवाणी पायांनी त्या कठीण वाटांवर चालतात? आज आपण या प्रश्नाच्या अशा खोलात जाणार आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या जगण्याचा अर्थ सापडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातली प्रत्येक सेकंदाची माहिती तुमच्या आयुष्याची मोक्षप्राप्ती ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, तुमच्या कृपादृष्टी चॅनेलवर मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा विषय कोणत्याही सामान्य विषय नाहीये. अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो, आपण स्वामींची सेवा करतोय, सगळं ठीक आहे, पण मनातली ती अस्वस्थता जात नाही. असं वाटतंय की काहीतरी अपूर्ण आहे. मित्रांनो, आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की जोपर्यंत जीव शिवाला भेटत नाही, तोपर्यंत ही तडफड थांबत नाही. आणि ही भेट होण्याचं सर्वात पवित्र स्थान म्हणजे चारधाम. बऱ्याच जणांना वाटतं की चारधाम म्हणजे फक्त फिरायला जाणं, फोटो काढणं, पण नाही. हा एक यज्ञ आहे. हा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध आहे. आज आपण गरुड पुराण, स्कंद पुराण आणि आपल्या संतांच्या वाणीतून हे जाणून घेणार आहोत की आयुष्यात एकदा तरी या पवित्र भूमीला स्पर्श करणं का गरजेचं आहे. कदाचित आजचा हा प्रवास तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, पण तुमच्या आत्म्याला जी शांती देईल, ती जगातली कोणतीही संपत्ती देऊ शकणार नाही. चला तर मग मनोभावे हात जोडून आणि डोळे मिटून त्या बर्फाळ शिखरांचं स्मरण करा आणि एकदा कमेंटमध्ये सर्वांनी जय श्री बद्री विशाल, जय केदार नक्की लिहा. मित्रांनो, आपण रोजच्या धावपळीत कितीतरी पापं करतो. कुणाचं मन दुखावणं, खोटं बोलणं किंवा आपल्या हातून कळत नकळत होणारे जीवजंतूचे वध, हे सर्व आपल्या संचित कर्मात जमा होतं. स्कंद पुराणात बद्री महात्म्य सांगताना भगवान व्यास म्हणतात की पृथ्वीवर अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण बद्रीनाथसारखं दुसरं कोणतंही धाम नाही. तिथं गेल्यावर जेव्हा तुम्ही अलकनंदेच्या त्या बर्फाळ पात्रात उतरता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की ते फक्त पाणी नाहीये, ते साक्षात विष्णूच्या चरणातून निघालेलं अमृत आहे. अंगावर शहारे येत आहेत ना हे ऐकून? विचार करा, त्या पाण्याचा एक थेंब जेव्हा तुमच्या मस्तकाला लागतो, तेव्हा तुमच्या हजारो वर्षाच्या कर्माची जळमटं निघून जातात. ही केवळ श्रद्धा नाही, तर ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. तिथं गेल्यावर तुमचं मन एवढं हलकं होतं की तुम्हाला जगातली सर्व दुःख छोटी वाटू लागतात. कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमच्या पाठीवर खूप मोठं ओझं आहे? ते ओझं तुमच्या कर्माचं असतं, जे तिथं गेल्यावर गळून पडतं. आता वळूया पहिल्या धामाकडे, यमुनोत्री. गरुड पुराणात मृत्यूच्या प्रवासात जे वर्णन आहे ते वाचून कोणाचंही काळीज कापेल. पण तिथे एक उपायही सांगितला आहे. यमुना ही यमराजाची बहीण आहे. असं मानलं जातं की जो भक्त यमुनोत्रीच्या काठावर बसून यमुनेची पूजा करतो, त्याला यमराज कधीही त्रास देत नाही. यमुनोत्रीची ती 5-6 किलोमीटरची कठीण चढण, श्वास फुलतो, पाय थकतात, पण जेव्हा समोर
सूर्यकुंडातील ते उकळतं पाणी दिसतं तेव्हा विज्ञानालाही हार मानावी लागते. बर्फाच्या मध्ये उष्ण पाण्याचे झरे, हा देवाचा चमत्कार नाही तर काय आहे? तिथं गेल्यावर तुम्हाला मृत्यूची भीती वाटणं बंद होतं. रडू येतंय का हे ऐकून? कारण तुम्हाला समजतं की मृत्यू हा शेवट नाही, तर ती एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. यमुनोत्रीला गेल्यावर तिथल्या नैसर्गिक गरम पाण्यात तांदूळ शिजवून तो प्रसाद म्हणून घरी आणावा. तो प्रसाद खाल्ल्याने घरातील आजारपण दूर होते, असा भक्तांचा अनुभव आहे. गंगोत्री. गंगोत्री म्हणजे जिथे गंगा माता पृथ्वीवर अवतरली. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी हजारो वर्ष तपश्चर्या केली. विचार करा, जर एका राजाला आपल्या पूर्वजांसाठी एवढं करावं लागलं तर आपण आपल्या कर्मासाठी काय करतोय? गंगोत्रीचं दर्शन म्हणजे तुमच्या कुळाचा उद्धार आहे. तिथलं पाणी इतकं शुद्ध असतं की ते वर्षानुवर्षे ठेवलं तरी खराब होत नाही. हे पाणी तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करतं. जेव्हा तुम्ही त्या निर्जन पहाडांमध्ये गंगेचा खळखळाट ऐकता तेव्हा तुमच्यातील राग, लोभ, मत्सर शांत होतो. आता आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत जिथे जाण्याचं स्वप्न प्रत्येक हिंदू भक्त पाहतो. केदारनाथ. समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर वसलेलं हे धाम म्हणजे साक्षात शिवाचं घर आहे. 2013चा तो प्रलय आठवतोय. आकाश फाटलं होतं, जमीन दुभंगली होती, सगळं काही वाहून गेलं, पण त्या मंदिराला साधी चरासुद्धा गेली नाही. का? कारण त्या भीमशिळेने मंदिराचं रक्षण केलं. तिथं गेल्यावर जेव्हा तुम्ही बम बम बोलेचा नारा देता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी थरथरते. तिथे ऑक्सिजन कमी असतो, पण शिवतत्व एवढं प्रबळ असतं की तुम्हाला थकवा जाणवत नाही. तुम्हालाही असं कधी झालंय का की कुणीतरी अज्ञात शक्ती तुम्हाला संकटात सावरते? हे साक्षात महादेव असतात. केदारनाथची यात्रा म्हणजे तुमच्या अहंकाराचा अंत आहे. केदारनाथला गेल्यावर तिथली थोडी माती किंवा एखादा छोटासा दगड स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी घरी घेऊन यावा. यामुळे घरात शिवाची स्थिरता लाभते. आता शेवटचा मुक्काम म्हणजे बद्रीनाथ. येथे भगवान विष्णू बद्री वृक्षाच्या रूपात तपश्चर्या करत आहेत. असं म्हणतात की जो जावे बद्री तो ना आवे ओदरी. याचा अर्थ जो एकदा बद्रीनाथला जातो त्याला पुन्हा मातेच्या गर्भातून जन्म घ्यावा लागत नाही, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. बद्रीनाथाच्या त्या विशाल मूर्तीसमोर उभं राहिल्यावर तुम्हाला जगातली सर्व संपत्ती मातीमोल वाटते. तिथे जो पिवळा चंदन लावला जातो त्याचा सुगंध तुमच्या मनातील सर्व चिंता हरवून नेतो. अंगावर शहारे येत आहेत ना? कारण तिथं गेल्यावर तुम्हाला जाणवतं की आपण ज्याच्यासाठी आयुष्यभर धावत होतो ते खरं सुख नाहीये. खरं सुख तर या शांततेत आहे. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात खूप प्रगती करतो, पण आपण आपल्या पूर्वजांना विसरतो का? चारधाम यात्रेत ब्रह्मकपाल नावाचं एक स्थान आहे. आपल्या पितरांचं श्राद्ध केलं जातं. असं मानलं जातं की तिथे पिंडदान केल्यावर पितरांना थेट मोक्ष मिळतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. जर तुमचे आई वडील वृद्ध असतील तर त्यांना या यात्रेला नेणं ही तुमची सर्वात मोठी भक्ती आहे. मंदिरात लाखो रुपये दान करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना त्या पवित्र भूमीचं दर्शन घडवणं हे कोट्यावधी पटीने जास्त पुण्य देणारं आहे. कारण अनेकांना हे उमजत नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होतो. काही लोक विचारतात, देवासाठी एवढ्या दूर का जायचं? मित्रांनो, हिमालयातील या चारही ठिकाणांच्या हवेत एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे. तिथं मिळणारी औषधी झाडं आणि झऱ्याचं पाणी तुमच्या फुफ्फुसांना आणि रक्ताला शुद्ध करतं. विज्ञानाने हे मान्य केलंय की उच्च दाबाच्या क्षेत्रात गेल्यावर मानवी मेंदू अधिक स्थिर होतो. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की निसर्गाशी नातं जोडा. ही यात्रा म्हणजे निसर्गाच्या माध्यमातून स्वतःच्या शरीराला आणि मनाला रिसेट करण्याची प्रक्रिया आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.